नमस्कार. मी डॉक्टर आशा धारसकर, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य याविषयी थोडक्यात पाहणार आहोत. संवाद किंवा संभाषण हा जो शब्द आहे हा आपल्या दैनंदिन जीवनात बरेचदा आपल्या कडून बोलला जातो किंवा आपल्या ऐकण्यात येतो. अतिशय जवळचा असा हा आपल्याला शब्द आहे की संवाद साधणे, संभाषण करणे. पण नेमकं संवाद म्हणजे काय किंवा संभाषण म्हणजे काय हे याचा विचार आपण खोलवर करत नाही. संवाद साधायचा म्हणजे नेमका कसा साधायचा, कुठे साधायचा, त्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार आपण गांभीर्याने करत नाही. आपण पाहतो की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मनुष्य समाजात राहतो, समूहात राहतो. कारण की एकटेपणाचं जीवन मनुष्य जगू शकत नाही. मनुष्याला जीवन जगण्यासाठी सोबतीची गरज असते आणि त्यासाठी मग समूहामध्ये ज्या काही अनेक व्यक्ती असतात त्या अनेक व्यक्तींशी वेळोवेळी होणाऱ्या आंतरक्रिया, विचार विनिमय, देवाणघेवाण या सर्व घटनांमधून मनुष्य आपलं जीवन व्यतीत करत असतो. आपलं व्यक्तिमत्व घडवत असतो. मनुष्याचं सामाजिकीकरण होत असते. आपण पाहतो की बालक जन्माला आल्यानंतर जन्मल्यापासून बालकाचा संबंध हा आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींशी येतो. सर्वप्रथम लहान असताना बाळ 2 वर्षाच्या आतमध्ये समजा कुटुंबात मध्ये ज्या काही व्यक्ती असतील, आई वडील, बहीण भाऊ, आजी आजोबा किंवा इतर नातेवाईक, ह्या सर्वांच्या ज्या आंतरक्रिया होतात, संवाद साधले जातात, जे संभाषण होतात ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बालकाच्या कानावर पडत असते. आणि बालक आपले कान आणि डोळे या ज्ञानेंद्रियाच्या साह्याने हे सर्व जे काही संवाद त्याच्या कानावर पडतात, शब्द पडतात, वाक्य पडतात, याचं ग्रहण तो मेंदूमध्ये करत असतो. मेंदूमध्ये ते साठवून ठेवतो आणि 2.5-3 वर्षाचं मूल झालं की ते मूल बोलायला लागते. त्याचा भाषिक विकास हा बालपणापासूनच सुरू झालेला असतो. म्हणून संवाद म्हटलं की संवादाच्या व्याख्येमध्ये नेमकं संवाद म्हणजे काय तर चेहऱ्यावरचे हावभाव, खाणाखुणा, बोललेली भाषा, त्यानंतर त्यांच्या माध्यमातून होणारी माहितीची देवाणघेवाण, हे जे काही होते याला आपण सर्वसामान्यपणे संवाद असं म्हणतो. संवादामध्ये काय असते की एक बोलणारी व्यक्ती असते आणि एक ऐकणारी व्यक्ती असते. म्हणजे काय की संवादामध्ये कमीत कमी 2 व्यक्ती आवश्यक असतात असं आपल्याला दिसून येते. कारण की बोलणाऱ्या व्यक्तीचे बोललेले शब्द, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याच्या चेहऱ्यावरच्या खाणाखुणा, हे सर्व ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून ज्ञानेंद्रियाच्या मार्फत मेंदूमध्ये साठवले जातात, ते धारण केले जातात, ग्रहण केले जातात. आणि या सर्व गोष्टींच्या समन्वयातून मेंदू त्याचा अर्थ लावत असतो आणि मग त्याचं आकलन हे त्या ऐकणाऱ्याला होत असते. आता ऐकणाऱ्याच्या आकलन क्षमतेनुसार, म्हणजेच ऐकणाऱ्याची जशी आकलन क्षमता असेल त्या आकलन क्षमतेनुसार ऐकणाऱ्याची भाषा, अनुभव आणि मानसिक संतुलन यावर त्या ऐकलेल्या शब्दांचा प्रभाव कसा पडतो यावर आकलन हे अवलंबून असते. म्हणजेच यावरून जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की संवाद कौशल्य हे जन्मजात नसते किंवा अनुवंशिक नसते. ते कोणालाही अनुवंशिकतेने प्राप्त झालेलं नसते. तर संवाद कौशल्य हे संपादित आहे. ते संपादन करावं लागते. कसं बोलायचं, कुठे काय बोलायचं, भाषा कशा प्रकारे वापरायची, हे सर्व आपल्याला शिकावं लागते, म्हणजे संपादन करावं लागते. आणि त्यासाठी मग घरचं जे वातावरण आहे हे घरचं वातावरण, आजूबाजूचं वातावरण पोषक असायला हवं. त्याचप्रमाणे शाळा कॉलेजमध्ये मिळणारं शिक्षकांचं मार्गदर्शन, संबंधित व्यक्तीचं वाचन कशा प्रकारचं आहे,
त्याचं भाषेवरील प्रभुत्व कसं आहे, त्या व्यक्तीचा आत्मविश्वास, सहसंवेदना, त्याचं आत्मभान या घटकांचं महत्त्वाचं योगदान संवाद कौशल्यामध्ये दिसून येते. आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की संवाद हा संभाषणाचाच एक प्रकार आहे. संवाद म्हणजेच संभाषण. आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीशी बोलतो किंवा संवाद साधतो, त्याच्याशी संभाषण करतो, हे सर्वसाधारणपणे एकाच अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत. आता संवाद म्हटलं तर संवादामध्ये दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे आत्मसंवाद आणि दुसरा जनसंज्ञापन रूपात इतरांशी बोलणे. आत्मसंवाद म्हणजे काय की स्वतःशी बोलणे. आपण बरेचदा पाहतो की मनुष्य विचारमग्न असतो. विचारमग्न म्हणजे काय, तो मनातल्या मनात आपल्या अंतर्मनाशी संवाद साधत असतो, म्हणून तो झाला आत्मसंवाद. आणि जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी बोलतो किंवा संभाषण करतो तो झाला इतरांशी बोलणे म्हणजे जनसंज्ञापन. असे दोन प्रकार आपल्याला संवादाचे दिसून येतात. आता ह्या ज्या दोन बाबी समाविष्ट असतात, आत्मसंवाद किंवा जनसंज्ञापन, मनुष्याला याची गरज का असते? कारण की मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आपल्या ध्येयपूर्तीसाठी समाजामध्ये असणाऱ्या व्यक्तींशी आंतरक्रिया करत असतो, देवाणघेवाण करत असतो आणि त्यातून आपले ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपले ध्येय निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी परस्परांशी आंतरक्रिया करणं हे गरजेचं असते. आणि त्यासाठी गरजेचं असते ते संवाद साधणे. व्यक्त होणे ही माणसाची मूलभूत गरज आहे. व्यक्त होणे ही मानवाची मानसिक भावनिक गरज सुद्धा आहे. स्वतःच्या भावना व्यक्त करणे, त्यासाठी व्यक्तीला संवाद साधावा लागेल. स्वतःच्या मानसिक गरजा पूर्ण करणे, यासाठी व्यक्तीला संवाद कौशल्याची गरज निर्माण होते. म्हणून व्यक्तीच्या मानसिक भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी, गरजेची पूर्तता होण्यासाठी संवाद साधणे, तो प्रभावीपणे साधणे, परिणामकारकरित्या साधणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यासाठी व्यक्ती संभाषण प्रभावी होण्यासाठी, आपला संवाद प्रभावी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतो. केवळ बोलणे म्हणजे संवाद साधणे असं नव्हे, तर बोलणे, त्यानंतर केव्हा केव्हा मौन राहणे किंवा गप्प बसणे, हातवारे करणे, ज्याला देहबोली आपण म्हणतो, चित्रविचित्र हावभाव करणे किंवा एखाद्या व्यक्तीने काही बोललं तर त्याला दाद देणे, नाक मुरडणे, हसणे, रडणे, अशा विविध कितीतरी कृतींचा समावेश हा संवाद किंवा संभाषण या अंतर्गत होत असतो. आता संभाषणाला आपण बरेच असे समानार्थी शब्द आहेत. जसं संवाद म्हणजे संभाषण हे आपण पाहतो, त्याचप्रमाणे संवादाला किंवा संभाषणाला संज्ञापन, संप्रेषण, त्यानंतर समनुयोग, संचार, संक्रमण असे पर्यायी शब्द आहेत. आणि इंग्लिशमध्ये याला कम्युनिकेशन असं म्हणतात. हा शब्द तर आपल्या सर्वांच्या तोंडी असतो. कम्युनिकेशन करणे म्हणजेच संवाद साधणे. असे वेगवेगळे पर्यायी शब्द संवाद किंवा संभाषणासाठी दिलेले दिसून येतात. आता याचा जर आपण संभाषणाचा विचार केला तर संभाषण ही एक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे. प्रक्रिया कशी आहे तर त्यामध्ये संभाषण किंवा संवाद या प्रक्रियेमध्ये काही घटक समाविष्ट असतात. त्यामध्ये पहिला म्हणजे संदेश, की आपल्याला समोरच्यापर्यंत काय माहिती पोचवायची आहे, कोणता संदेश पोचवायचा आहे, आपल्याला समोरच्याशी काय बोलायचं आहे, तो झाला संदेश. नंतर संदेश देणारा, जो संदेश द्यायचा आहे तो कोण देणार आहे, संदेश देणारा. त्यानंतर संदेश ग्रहण करणारा,
ज्याच्याशी आपण बोलत आहोत किंवा ज्याला आपण माहिती देत आहोत, ज्याच्याशी आपण आंतरक्रिया करत आहोत, ज्याला आपण संदेश देत आहोत, तो झाला संदेश ग्रहण करणारा. त्यानंतर संदेशाचे माध्यम, आपण जो संदेश देणार आहोत तो कोणत्या माध्यमातून देणार आहोत. आपण संदेश देण्याची वेगवेगळी माध्यमं असतात. आपण मौखिकरित्या संदेश देऊ शकतो, लिखित रूपाने संदेश देऊ शकतो, वेगवेगळ्या साहित्याचा, ऑडिओ व्हिज्युअल शैक्षणिक साधनांचा वगैरे वापर करून सुद्धा संदेश दिला जातो. म्हणजे संदेशाचं माध्यम काय आहे. आणि त्यानंतर प्रतिसाद, आपण संदेश दिल्यानंतर तो संदेश समोरच्यापर्यंत पोहोचला की त्याकडून कसा प्रतिसाद येतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. प्रतिसाद येईपर्यंत आपला संदेश परिपूर्णपणे समोरच्यापर्यंत पोहोचला असं आपण समजू शकत नाही. म्हणून संदेश ही एक प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये हे 5 घटक कार्यरत असतात. या 5 घटकाच्या माध्यमातून संदेश, संवाद किंवा संभाषण ही प्रक्रिया पूर्ण होत असते. म्हणून संवाद म्हणजे नेमकं काय हे जर आपल्याला पाहायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की संवाद म्हणजे कल्पना, भावना, माहिती, विचार, जाणीवा यांचे आदान प्रदान असते. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींमध्ये आपल्या कल्पना, भावना, जाणीवा, विचार, आपल्या जवळची माहिती यांचं आदान प्रदान करणे, यांची देवाणघेवाण करणे म्हणजे संवाद. आता हा जो संवाद आहे, संवादाचं प्रभावी माध्यम आहे ते म्हणजे भाषा. भाषेशिवाय आपण संवाद साधूच शकत नाही. म्हणजे प्रभावी संवाद व्हायचा असेल, प्रभावी संभाषण व्हायचं असेल तर आपल्याला भाषा येणं, भाषेवर प्रभुत्व असणं आणि भाषा कौशल्याचा विकास झालेला असणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण की आपण पाहतो भाषा विकासाची जी कौशल्य आहेत, भाषिक क्षमता ज्या आहे, श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन, हे भाषिक कौशल्याची 4 मूलभूत क्षमता आहेत. या क्षमतांवर जर आपण प्रभुत्व मिळवलेलं असेल तर संवाद कौशल्य हे प्रभावीपणे संवाद साधता येतो. आता संवाद होताना नेमकं कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, तर त्यामध्ये एक म्हणजे संवादात बोलणारा आणि ऐकणारा यांच्यातील जो संदेश आहे तो एकसमान असला पाहिजे. जर तो एकसमान नसेल तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. दुसरं, संभाषणानं काय होतं की मन जोडली जातात, संवादातून मन जोडली जातात आणि विचार प्रकट करण्यासाठी सामर्थ्य मिळते. विचार प्रकट केले जातात, मन जोडली जातात आणि संवाद हा दुतर्फा असतो, दोन्ही बाजूनी असतो. निवळ एकच जण बोलत असेल आणि दुसरा फक्त ऐकत असेल तर त्याला संवाद म्हणता येणार नाही. संवाद किंवा संभाषण म्हणजे 2 व्यक्तीमध्ये झालेलं आदान प्रदान, 2 भाषेची आदान प्रदान, 2 व्यक्तीमध्ये झालेले आंतरक्रिया, याला आपण संवाद किंवा संभाषण असं म्हणतो. तिसरं महत्वाचं, संभाषण हे जाणीवपूर्वक करावं लागतं. संभाषणासाठी काहीतरी हेतू असतो, कोणत्या तरी उद्देशाने, कोणत्या तरी हेतूने आपण संभाषण करत असतो. संभाषण हे निरर्थक नसते, त्यासाठी कोणता तरी हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी एक व्यक्ती दुसऱ्याशी संवाद साधत असते. म्हणून संभाषण हे जाणीवपूर्वक हेतू पुरस्पर होत असते. नंतरचा मुद्दा लक्षात घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की आधुनिक काळात संगणकाची जी प्रगती झालेली आहे आणि इंटरनेटच्या गतीमुळे झूम, गुगल मीट, वेबएक्स, टेलिग्राम, व्हॉट्सॲप यासारख्या ज्या वेगवेगळ्या माध्यमाद्वारे व्यक्ती एकाच वेळी अनेक व्यक्तींशी चॅटिंग करू शकतो आणि त्याद्वारे संवाद साधू शकतो. म्हणजे
जी काही तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहे, या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सुद्धा एकाच वेळी मनुष्याला अनेक व्यक्तींशी संवाद साधण्याचं जे कौशल्य आहे ते प्राप्त झालेलं आहे. परंतु संवाद साधताना तो सहजपणे साधला जाईलच असंही नाही, त्यामध्ये सहजता असेलच असंही नाही. संवाद साधताना किंवा संभाषण करताना अनेक अडथळे निर्माण होत असतात किंवा येतात. मग हे संभाषणात नेमके कोणते अडथळे असतात याची जाणीव एक विद्यार्थी म्हणून आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण की विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला शिक्षकांशी संवाद साधायचा असतो, कुटुंबामध्ये आपण संवाद साधत असतो, आपल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधतो. अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये संवाद साधत असताना बरेचदा काही अडथळे निर्माण होतात. हे अडथळे का निर्माण होतात, कोणत्या प्रकारचे अडथळे निर्माण होतात याची जाणीव ही आपल्याला असणं गरजेचं असते. जसं उदाहरणार्थ आपण पाहू की संवादात अडथळा निर्माण होणं म्हणजे काय, की आपल्याला हेच माहिती नसते की कसं बोलायचं, कुठे बोलायचं, नेमकं काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं याबाबतचं ज्ञानच नसणे. दुसरं, संदेशाबाबत जे काही पुरेसं गांभीर्य आहे किंवा आत्मीयता त्याविषयीची ही नसते. बोलण्याविषयीची आत्मीयता नसेल, त्या बोलण्याविषयी बोलण्याच्या संदर्भात गांभीर्यताच नसेल तर त्यामुळे सुद्धा संभाषणात अडथळे येतात. तिसरं कारण आपल्याला सांगता येईल अडथळा येण्याचं, ते म्हणजे की भाषिक कौशल्याबाबत अचूक ज्ञानाचा अभाव असणे. जसं आता आपण बघितलं आहे की भाषिक ज्ञानाबद्दल भाषिक कौशल्य जे आहे, जर आपल्याला संवाद कौशल्य प्रभावी करायचं असेल, त्याची परिणामकारकता वाढवायची असेल तर त्यासाठी आपल्याला श्रवण कौशल्य विकसित होणं आपलं गरजेचं आहे. श्रवण कौशल्य विकसित होणं म्हणजे दुसऱ्याचं ऐकून घेण्याची वृत्ती विकसित करणे. दुसरा जो काही बोलतो ते आधी ऐकून घेतल्या गेलं पाहिजे, त्याचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे, ते श्रवण केलं पाहिजे. त्यानंतर वाचन कौशल्य विकसित करणे. जितकं जास्तीत जास्त वाचन करणार तेवढी आपली शब्दसंपदा वाढेल, आपण विचार प्रक्रिया चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि त्याचा परिणाम संवाद कौशल्यावर होतो. जितकी शब्दसंपदा जास्त तेवढ्या संवाद साधण्यामध्ये सहजता येत असते. लेखन क्षमता आपली विकसित झाली पाहिजे. लेखन कौशल्य जर विकसित झालं तर आपण नेमकं काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे याविषयीच्या आपण मुद्दे तयार करून ते मुद्दे कसे मांडायचे याची व्यवस्थितरित्या जर आपण मुद्देसूद नोंद घेतली तर आपल्याला संवाद साधणं सोपं जाते. म्हणून समोरची व्यक्ती तिच्या भावभावना, तिच्या अपेक्षा किंवा तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनभिज्ञ असणे हा सुद्धा एक अडथळा आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतो किंवा समोरच्या व्यक्तीशी आंतरक्रिया करतो तेव्हा नेमकी ती व्यक्ती कशी आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर संभाषणात अडथळा येऊ शकतो. समोरच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे, ती व्यक्ती रागीट आहे, तापट आहे की प्रेमळ आहे, ती आपुलकीने सहकार्य करणारी आहे, कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण त्या व्यक्तीशी योग्य प्रकारे संवाद साधू शकत नाही. त्या व्यक्तीच्या भावभावना आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. समोरची व्यक्ती आपण जेव्हा बोलत असू किंवा आपण आपल्याला काही सांगायचं आहे त्या व्यक्तीला आणि ती व्यक्ती जर स्वतःच मुळात कुठे अंतर्मनातून दुःखी असेल आणि आपण तिला सुखाच्या 4 गोष्टी जर सांगायला गेलं तर खरंच ती त्या मनस्थितीत असेल का आपलं ऐकून घेण्याच्या, हा विचार सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून संवाद साधताना किंवा संभाषण करताना समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा काय आहेत, त्याच्या भावभावना काय आहेत, तो कोणत्या भावनिक परिस्थितीतून जात आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे याविषयीची थोडीफार तरी माहिती असणं हे गरजेचं आहे.
त्यानंतर संदेश देणारा किंवा घेणारा यांच्याबाबत पूर्वग्रह असणे किंवा वैचारिक विचार क्षमता, विचारांची मांडणी किंवा विचारांचं सादरीकरण याला मर्यादा येणे, हे अशा प्रकारचे जे काही घटक आहेत हे संभाषणामध्ये अडथळा निर्माण करण्याचं कार्य करत असतात। आणि म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींचं आपल्याला निराकरण करता आलं पाहिजे, त्यावर मात करता आली पाहिजे। मग यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे। संदेश देणं किंवा घेणं, समोरच्याशी जेव्हा आपण बोलतो किंवा समोरच्याचं ऐकून घेतो तेव्हा त्यासाठी मानसिक तयारी असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। समोरच्याची ऐकण्याची तयारीच नसेल तर आपण कितीही बोललं, आपण कितीही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, माहिती देण्याचा प्रयत्न केला, तर समोरच्याची जर ऐकण्याची मानसिकताच नसेल तर ते जो संवाद आहे किंवा संभाषण आहे हे प्रभावी होऊ शकत नाही। आणि म्हणून संवादासाठी योग्य शब्दाचा, योग्य वाक्याचा वापर करणं हे अतिशय गरजेचं असते। आता मित्रांनो, आपण एक विद्यार्थी म्हणून जगत असताना, विद्यार्थी दशेत असताना तर आपल्याला संभाषण किंवा संवाद कौशल्य हे अतिशय प्रभावीपणे वापरणं गरजेचं असते, ते विकसित करणं हे गरजेचं आहे। त्यासाठी नेमकं आपण काय उपाय केले पाहिजे? आपलं संवाद कौशल्य किंवा संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तर त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स थोड्याफार तुम्हाला सांगते की स्वतःचं ज्ञान, वर्तमान घडामोडीबद्दलची माहिती, त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या काही घटना असतील, प्रसंग असतील याबाबतचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। समोरचा बोलताना आपण तो जो काही विषयावर बोलत असेल त्या विषयाबद्दलचं थोडं तरी ज्ञान हे आपल्याला अवगत असायला पाहिजे। त्यानंतर तुमचा शब्दसंग्रह वाढवा। शब्दसंग्रह वाढवण्यासाठी अवांतर वाचन करा। अवांतर वाचनातून संपदा वाढते, शब्दसंग्रह वाढतो आणि त्यामुळे वाक्य तयार करणे सोपं जाते। वाक्यरचना कशी करावी हे समजण्यासाठी त्याची मदत होते। म्हणून शब्दसंपदा वाढवा। आणि ही जी सुरुवात आहे ही सुरुवात आपण आधी आपल्या घरच्या लोकांपासून करावी। तुमच्या कल्पना, तुमचे विविध विषयावरचे मत, त्यानंतर तुमचे जे काही महत्त्वाचे विचार असतील ते विचार, कल्पना हे सर्व तुम्ही आपल्या घरातील आपले आई वडील, बहीण भाऊ किंवा आपल्या परिवारातील लोकांसोबत एकमेकांशी शेअर करा, त्यांच्यासोबत बोला। त्यामुळे काय होतं की घरच्यांसोबत चर्चा केली तर आपण कसं बोलतो, काय बोलतो किंवा आपल्यामध्ये काय चुका होतात याची जाणीव आपल्याच लोकांकडून आपल्याला होत असते आणि त्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्यासाठी मग एक मार्ग मिळतो, एक वेळही मिळतो। आणि घरानंतर मग हळूहळू शेजारी, मित्रमंडळी यांच्याशी चर्चा करावी, यांच्याशी बोलावं, यांच्याशी विचार विनिमय करावा आणि त्यातून मग नातेवाईक वगैरे अशा सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा। म्हणजे आपल्या घरापासून सुरुवात केल्यानंतर कुटुंब, परिवार, समाज, शाळेतले मित्रमैत्रिणी या सगळ्यांशी संवाद साधताना जी एक वैचारिक पातळीची प्रगल्भता तयार होते ती तयार झाली की कुठेही आपण संवाद साधण्यासाठी सक्षम बनू शकतो। मित्र आणि नातेवाईक यांच्याशी चॅटिंग करण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष व्हिडिओ कॉल करा। आता कोरोनाच्या काळामध्ये समोरासमोर तर भेटता येणं शक्य नाही, मग अशा काळामध्ये जर आपल्याला आपल्या संवाद साधायचा असेल, संभाषण करायचं असेल
तर चॅटिंग केल्यापेक्षा प्रत्यक्ष व्हिडिओ कॉल करून जर आपण त्या मित्रमैत्रिणींशी बोललो, समोरच्या परिवाराशी बोललो, तर त्यातून जास्त चांगल्या प्रकारे आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतात. इतर वेळेस मात्र जास्तीत जास्त समोरासमोर भेटूनच चर्चा केलेली चांगली असते. समोरासमोर जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या समोरच्या श्रोत्याच्या प्रतिक्रिया देखील कशा आहेत हे आपल्याला समजते. आपण ज्यांच्याशी बोलतो त्या श्रोत्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्याच्या भावना, त्याचं आपल्याविषयीचं मत हे आपल्या लक्षात येते. आणि म्हणून समोरासमोर बोलणं हे जास्त फायदेशीर असते. संवाद साधणं, संभाषण साधणं हे जास्त चांगलं असते. दुसरं महत्वाचं की संवाद कौशल्य जर प्रभावी करायचं असेल, चांगलं संभाषण करायचं असेल, तर केवळ स्वतःच्या आवडीनिवडीचा विचार करायचा नाही, तर विविध विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करा. किंवा मला एक विषय आवडतो म्हणून त्यावरच भरभरून बोलायचं असं नाही, तर विविध विषयांवर बोलायची सवय लावायची. समजा दुसऱ्या विषयाबाबत जास्त माहिती नसेल आपल्याला, तर निराशही व्हायचं नाही. त्यासाठी माहिती संग्रह वाढवण्याचा प्रयत्न करायचा. जी गोष्ट मला माहिती नाही ती माहीत कशी करून घेता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यासाठी आपण उत्सुक असलं पाहिजे. तसंच दुसऱ्याकडून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी लोकांसोबत जास्तीत जास्त चर्चेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. स्वतःच्या बोलण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या बदलल्या पाहिजे. लोकांशी बोलताना, लोकांसोबत चर्चा करताना, लोकांसोबत आंतरक्रिया करताना आपण जे बोलतो त्या बोलण्याच्या पद्धतीबाबत एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होत असतो आणि समोरच्याशी संवाद कसा साधावा हे सुद्धा समजण्यास मदत होते. म्हणून आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त चर्चेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. बोलताना नेहमी समोरच्या व्यक्तीकडे बघून बोलायचं. बरेचदा आपल्याला काय सवय असते की आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतो परंतु त्याच्या नजरेला नजर देत नाही, त्याच्याकडे बघत नाही, इकडे पाहणे तिकडे पाहणे, किंवा आजकाल तर आपण बघतो की मोबाईलमध्ये जास्त लक्ष असते. मोबाईलमध्ये आपण काहीतरी करत असतो आणि इकडे दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतो. अशा बोलण्याचा किंवा अशा संवाद साधण्याचा प्रभाव हा समोरच्या व्यक्तीवर पडत नाही. म्हणून नेहमी एक लक्षात ठेवा की समोरच्या व्यक्तीशी बोलताना त्याच्या चेहऱ्याकडे पाहून बोलायचं, त्याच्या डोळ्याकडे पाहून बोलायचं. नंतर संभाषण सुरू ठेवण्यासाठी अधूनमधून समोरच्या व्यक्तीने काही प्रतिक्रिया दिल्या पाहिजे. यासाठी अधूनमधून प्रश्न विचारले गेले पाहिजे, जेणेकरून ती व्यक्ती सुद्धा एकमार्गी संभाषण न होता, एकमार्गी संवाद न साधता द्विमार्गी ती प्रक्रिया होणं गरजेचं असते. आणि त्यासाठी मग आपल्याला मधून प्रश्न सुद्धा विचारता आले पाहिजे. मित्रांनो, यासोबतच आपल्याला असंही लक्षात येईल की संभाषण ही एक प्रक्रिया असं आपण म्हटलेलं आहे आणि ती प्रभावी करण्यासाठी आपल्याला समोरच्यांचे म्हणणे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आपण जसं त्याला आपलं म्हणणं समजून सांगतो आहे, आपण जसं आपलं संवाद त्याच्याशी साधतो आहे, तसं समोरच्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे ते सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं असते. आजूबाजूची परिस्थिती नीट समजून घेणं गरजेची आहे. आणि आपण जे काही बोलणार आहोत ते बोलणं भाषिकदृष्ट्या अचूक असलं पाहिजे, स्पष्ट असलं पाहिजे. आपण जे बोलतो आहे, जो संवाद साधतो आहे, त्या संवादातील एक एक वाक्य, प्रत्येक शब्द हा समोरच्या व्यक्तीला स्पष्ट समजला पाहिजे. आणि जास्तीत जास्त आपलं बोलणं किंवा आपला संवाद ह्या प्रमाण भाषेत असायला हवा. म्हणजे काय की बरेचदा आपण आपल्या बोलीभाषेत जर संवाद साधत असू तर ती बोलीभाषेतले बरेचसे शब्द हे समोरच्या व्यक्तीला कळतीलच असं नाही.
म्हणून संवाद हा शक्यतोवर प्रमाण भाषेत केलेला असला पाहिजे. त्याचप्रमाणे जे काही आपण बोलत असू तर ते आपलं बोलणं किंवा आपलं संभाषण हे मुद्द्याला धरून असलं पाहिजे, विषयाला धरून असलं पाहिजे. त्यामध्ये विषयांतर व्हायला नको. ज्या विषयावर आपण बोलतो आहे त्याच विषयाचे मुद्दे त्यामध्ये यायला पाहिजे, तर ते संवाद, ते संभाषण प्रभावी होऊ शकते. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही आपण संवाद करणार, जे काही संभाषण आपण समोरच्याशी करणार ते अगदी निर्भीडपणे, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता किंवा कोणतीही त्यामध्ये संदिग्धता न ठेवता अतिशय नम्रपणे समोरच्याशी संवाद साधला पाहिजे. संवादात संदिग्धता नको, समजण्यास कठीणता नको, अतिशय सहज सोप्या भाषेत समोरच्याशी संवाद साधता आला पाहिजे. त्यानंतर बोलताना आपण बरेचदा पाहतो की बऱ्याच जणांना वेडेवाकडे हातवारे करायची सवय असते किंवा अनावश्यक हालचाली करायची सवय असते. ह्या टाळल्या पाहिजे. अनावश्यक हालचाली, वेडेवाकड्या हालचाली, हातवारे हे टाळल्या पाहिजे. आणि जो काही आशय असेल बोलण्याचा त्या आशयानुसार हावभाव, देहबोली किंवा आपल्या शारीरिक हालचाली ह्या त्या आशयानुसार असल्या पाहिजे, तर तो संवाद प्रभावी होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे त्या श्रोत्याचं वय, शिक्षण, त्याची सामाजिक आर्थिक स्तर, त्यानंतर त्याची वैचारिक भूमिका आणि संवादाची पद्धती याचा अंदाज घेऊन आपण आपलं संभाषण करायचं. कारण की आता आपण पाहतो की आपण एखाद्या लहान मुलासोबत बोलायचं तर जे आपण मोठ्या व्यक्तीसोबत बोलू तसंच लहान मुलाशी बोलू असं नाही. त्यावेळेस आपल्या बोलण्यात, आपल्या संवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडतो. आणि म्हणून म्हटलं आहे की वय, शिक्षण, सामाजिक आर्थिक स्तर, त्यांची वैचारिक भूमिका, त्यांची संवादाची पद्धती ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण संवाद साधला पाहिजे. संवाद साधत असताना जर आपण चार चौघामध्ये संभाषण करत आहे, चार पाच व्यक्तींसोबत संभाषण करत आहे, एखाद्या समूहामध्ये संवाद साधत आहोत, तेव्हा त्या संवादामध्ये थोडासा हलके फुलकेपणा येण्यासाठी सहज सोपे असे छोटे मोठे विनोद आपण करू शकतो. त्यानंतर कुणाचीही आवश्यक अशी खूपच अनावश्यक स्तुतीही करू नये किंवा अनावश्यक निंदा नालस्ती करू नये, कोणावर दोषारोपण करू नये. आपण ज्या हेतूने संवाद साधत आहोत, आपण ज्या हेतूने संभाषण करत आहोत, तो आपला हेतू, आपली ती गरज स्पष्ट असली पाहिजे. त्यामध्ये कोणतेही हेवे दावे असायला नको. स्वतःबद्दल वैयक्तिक असं कमीत कमी बोलायचं आणि दुसऱ्याचं जास्तीत जास्त ऐकून घेण्याची तयारी ठेवायची. म्हणजे काय होतं की आपण कमी बोललं आणि इतरांचं जास्तीत जास्त ऐकून घेतलं तर ते संभाषण अधिक प्रभावी ठरते. कारण आपण जे बोललेलो असू आपल्या संवादावर, आपल्या संभाषणावर समोरची व्यक्ती काय प्रतिक्रिया देते यावर त्या संवादाचं किंवा त्या संभाषणाचं यश हे अवलंबून असते. आणि म्हणूनच मित्रांनो, विद्यार्थी दशेतच एक भावी नागरिक बनण्याच्या दृष्टिकोनातून, एक सुदृढ लोकशाही निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व प्रगल्भित करायचं असेल, आपलं व्यक्तिमत्व विकसित करायचं असेल, सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तर आपल्याला सर्वात प्रथम संवाद कौशल्य म्हणजे संभाषण कौशल्यावर प्रभुत्व मिळवणं हे गरजेचं आहे. हे निश्चितच विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असं कौशल्य आहे. तेव्हा संवाद किंवा संभाषण कौशल्य विकसित करण्यावर आजपासून आपण सर्व निश्चितच भर द्याल आणि आपलं संवाद कौशल्य, संभाषण कौशल्य अतिशय प्रभावीपणे विकसित कराल यात शंका नाही.
धन्यवाद.